फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण इम्युनिटी पाहणार आहेत. आपल्याला माहिती आहे इम्युनिटी म्हणजे ॲबिलिटी असते बॉडीची टू प्रोटेक्ट फ्रॉम जे पण हार्मफुल डिसीज कॉजिंग पॅथोजेनिक एजंट असतात त्याला आपण इम्युनिटी म्हणतो. अँटीजन म्हणजे काय असते की असा कोणता पण सबस्टन्स जे इम्युन रिस्पॉन्स करते बॉडीमध्ये त्याला आपण म्हणतो अँटीजन. आणि जे म्हणजे ते फॉरेन असू शकते, फॉरेन बॉडी जसं की बॅक्टेरिया असू शकते, व्हायरसेस, ॲलर्जन्स, टॉक्झिक सबस्टन्सेस असू शकते. आणि जेव्हा अँटीजन्स आर इनेबलिंग द बॉडी टू प्रोटेक्ट इटसेल्फ फ्रॉम द अँटीबॉडी प्रोड्युस्ड बाय द गॅमा ग्लोब्युलिन अँड लिम्फोसाइट्स. अँटीबॉडी जे पण गॅमा ग्लोब्युलिन्स किंवा मग लिम्फोसाइट्स प्रोड्यूस करतात अँटीजनच्या रिस्पॉन्समध्ये. तर फ्रेंड्स, इम्युनिटी आपल्याला माहिती आहे दोन प्रकारची असते, एक इन्नेट आणि ॲक्वायर्ड. इन्नेटमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की वाईड रेंज ऑफ पॅथोजन्सला जी डिफेंड करते किंवा जे रिस्पॉन्समध्ये काम करते ती इन्नेट, आणि ॲक्वायर्ड फक्त स्पेसिफिकसाठी असते. इन्नेट म्हणजे जी नॅचरल इम्युनिटी आहे जी बर्थपासून असते आणि त्याच्यासाठी कोणती मेमरी नसते आणि सेम वेनच जेवढे पण मायक्रोब येथील बॉडीमध्ये त्यांना सेम वेनं ट्रीट करते. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन कंपोनंट्स असतात, एक फर्स्ट लाईन अँड सेकंड लाईन. तर इनेट इम्युनिटीमध्ये एक्सटर्नल फिजिकल अँड केमिकल बॅरियर प्रोव्हाइड केले जातात जे स्किन, म्युकस मेम्ब्रेन आणि इंटरनल डिफेन्सेसच्या थ्रू. तर इनेटमध्ये फर्स्ट लाईनमध्ये आपली स्किन आणि जे म्युकस मेम्ब्रेन आहे ते येतं. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट लाईनमध्ये इपिडर्मिस ऑफ द स्किन जे की फिजिकल बॅरियर म्हणून काम करते एंट्रिंग मायक्रोब्ससाठी, आणि म्युकस मेम्ब्रेन जे आहे ते इन्व्हिट करते इन टर्म्स ऑफ द मिनी मायक्रोब. नेक्स्ट आहे म्युकस जे की आपल्याला माहिती आहे ट्रॅप करते मायक्रोब्सला. आपले जे हेअर्स असतात नोजमध्ये वगैरे तर ते मायक्रोब किंवा डस्ट जे आहे त्याला फिल्टर करतात. सिलिया जे आहे तर ते रिमूव्ह करतात मायक्रोब्सला. लॅक्रिमल ॲपॅरेटस आहे जे टीयर्समध्ये डायल्यूट अँड वॉश अवे इरिटेटिंग जे सबस्टन्स अँड मायक्रोब आहेत. सलायवा आहे माउथमध्ये जे वेगवेगळे जे मायक्रोब्स असतात त्यांना वॉश करतात. युरिन जे आपल्याला माहिती आहे युरेथ्राच्या थ्रू वेगवेगळ्या मायक्रोब्सला बाहेर काढतात. डिफिकेशन अँड ओमेटिंग हे एक्सपेल करतात मायक्रोब फ्रॉम द बॉडी. सिबम जे आहे एक ऑइली म्हणजे एक फिल्म असते जी की मेनी मायक्रोबच्या ग्रोथला इनिबिट करते. लायसोझाईम ज्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी असल्यामुळे ते वेगवेगळ्या मायक्रोब्सला ग्रो होऊ देत नाही. आणि गॅस्ट्रिक ज्युसेस जे आहेत स्टमकमध्ये तर ते बॅक्टेरिया आणि मोस्ट टॉक्झिन्सला स्टमकमध्ये डिस्ट्रॉय करते. वजायनल सिक्रेशन जे की ॲसिडिक असते ते डिस्करेज करते बॅक्टेरियल ग्रोथला. जे सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आहे तर त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस, नॅचरल किलर सेल्स, फॅगोसाइट्स, इन्फ्लॅमेशन आणि फिवर हे फॅक्टर्स आहेत. तर त्याच्यामध्ये जे अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी असलेले इंटरफेरॉन्स असतात ते व्हायरल इन्फेक्शन्सला थांबवतात. सेकंड आहे कॉम्प्लिमेंट सिस्टीम जी की वेगवेगळ्या मायक्रोबचा सायटोलिसिस करते. आणि आयर्न बाइंडिंग प्रोटीन जे की ग्रोथ ऑफ सर्टन बॅक्टेरिया थांबवते. अँटी मायक्रोबियल प्रोटीन्स जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज करते. NK सेल्स जे आहेत ते टार्गेट सेललाच फक्त किल करण्याचं काम करतात. आणि फॅगोसाइट्स जे आहेत आपल्याला माहिती आहे ते इंजेस्ट करतात फॉरेन पर्टिक्युलर मॅटर्सला. इन्फ्लॅमेशन म्हणजे जेव्हा इन्फ्लॅमेशन होते तर तिथे त्या टेम्परेचरला आपली बॉडी म्हणजे नॉर्मलच्या टेम्परेचरला नसते, मग तिथे हीट वगैरे प्रोड्यूस होते, त्यामुळे तिथे जे मायक्रोब ग्रो करतात त्यांना डिस्ट्रॉय केलं जाते. आणि फिवर आल्यामुळे जे बॉडीचं टेम्परेचर वाढते त्यामध्ये पण खूप सारे मायक्रोब ग्रो करू नाही शकत, त्यामुळे इनिबिट द ग्रोथ ऑफ सम मायक्रोब. तर फ्रेंड्स, आपण जे पाहिलं इन्नेट आणि ॲक्वायर्ड. इन्नेटमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की जी बर्थपासून असते ज्याच्यामध्ये मेमरी नसते, सेम वेने ॲक्ट करणारी असते. आणि ह्याच्यामध्ये बॅरियर असतात फिजिकल केमिकल बॅरियर्स जे स्किन आणि जे म्युकस मेम्ब्रेन त्यांना प्रोव्हाइड केले जातात. बाकी हे फर्स्ट लाईन सेकंड लाईनमध्ये तुम्ही लर्न करा. फर्स्ट लाईनमध्ये सिम्पली स्किन आहे, म्युकस मेम्ब्रेन आहे, म्युकस आहे, हेअर, सिलिया, लॅक्रिमल ॲपॅरेटस, सलायवा, युरिन, डिफिकेशन, ओमेटिंग, सिबम, लायसोझाईम आणि गॅस्ट्रिक ज्युसेस, वजायनल सिक्रेशन. आणि सेकंड लाईनमध्ये काहीच नाही, इंटरफेरॉन आहे, कॉम्प्लिमेंट सिस्टीम, आयर्न बाइंडिंग प्रोटीन, अँटीमायक्रोबियल आणि NK सेल्स, फॅगोसाइट, इन्फ्लॅमेशन, फिवर. आता आपण सेकंड बघूया ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर ॲक्वायर्डमध्ये जी आहे फक्त ह्याच्यामध्ये 4 वर्ड तुम्ही लक्षात ठेवा. एक स्पेसिफिक, दुसरा आहे मोस्ट पॉवरफुल, आणि नेक्स्ट आहे स्लो आहे, आणि लिम्फोसाइट्स करून रिस्पॉन्सिबल असतात ॲक्वायर्डसाठी. 4 कोणकोणते वर्ड आहे? ॲक्वायर्ड ही स्पेसिफिक असते, मोस्ट पॉवरफुल आहे, स्लो आहे,
इननेटच्या कंपॅरिझनमध्ये स्लो आहे आणि लिम्फोसाइट्स रिस्पॉन्सिबल असतात ॲक्वायर्डसाठी. तर फ्रेंड ह्याच्यामध्ये 2 प्रकारे असते इम्युनिटी ॲक्वायर्डमध्ये, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. जे ॲक्टिव्ह आहे तर ते डेव्हलप केलं जाते एंट्रन्स ऑफ एनी फॉरेन बॉडी. द बॉडी प्रोड्यूस्ड अँटीबॉडी अँड रिमेन इन द ब्लड टू प्रिव्हेंट फर्दर इन्फेक्शन्स बाय द पर्टिक्युलर पॅथोजन. ॲक्टिव्हमध्ये फक्त फ्रेंड्स एवढं लक्षात ठेवा, जेव्हा पण म्हणजे हे जे इम्युनिटी आहे तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा एखादा बाहेरून फॉरेन बॉडी एंट्री करतो आणि मग त्याच्यानंतर अँटीबॉडी प्रोड्यूस केले जातात. आणि ॲक्टिव्हमध्ये कसं असतंय म्हणजे ह्याच्यामध्ये अँटीबॉडी हे डायरेक्टली प्रोड्यूस केले जातात म्हणजे फर्दर इन्फेक्शनसाठी. पॅसिव्हमध्ये कसं राहते, डायरेक्टली जे तयार केलेले अँटीबॉडी आहे ते बॉडीमध्ये टाकले जाते, पण याच्यामध्ये स्वतः तयार केलं जाते. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे DPT आणि BCG वॅक्सिन. पॅसिव्हमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की हे शॉर्ट लिव्ड असते आणि डायरेक्टली जे तयार केलेले अँटीबॉडी आहे ते प्रोव्हाइड केले जातात. जसं की न्यूली बॉर्न इन्फंटमध्ये आपल्याला माहिती आहे इम्युन सिस्टम डेव्हलप नसते, तर त्यावेळेस वेगवेगळे अँटीबॉडी तयार करून त्याच्या बॉडीमध्ये दिले जातात थ्रू द मदर. अँड पॅसिव्हमध्ये एक्झाम्पल आहे ATS वॅक्सिन, अँटी टिटॅनस सिरम. आता आपण बघू फ्रेंड प्रोसेसिंग लिम्फोसाइट्स कसे होते. आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे लिम्फोसाइट्स असतात, B आणि T लिम्फोसाइट्स. तर त्याच्यामध्ये ना आपण 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक आहे ह्युमरल इम्युनिटी आणि दुसरा आहे सेल्युलर. ह्युमरलमध्ये आपल्याला माहिती आहे B लिम्फोसाइटकडून ह्युमरल इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते आणि T लिम्फोसाइटकडून सेल्युलर. फक्त ह्याच्यामध्ये कसं असते, पहिल्यांदा जेव्हा फिटल लाईफ असते तेव्हा लिव्हरमध्ये लिम्फोसाइट्स पाठवले जातात, मग तिथून त्याचं मॅच्युरेशन वगैरे बोन मॅरोमध्ये होते आणि लास्टला ते B लिम्फोसाइटमध्ये ट्रान्सफर केले जातात. आणि जे लिम्फोसाइट्स थायमसमध्ये मायग्रेट होतात मग त्याचं T लिम्फोसाइटमध्ये कन्वर्ट केलं जाते. आता तुम्ही जर ही ट्रिक लक्षात ठेवायला, CT सेल्युलर इम्युनिटी T लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते, तर तुम्ही पुढे पाहाल की खूप ठिकाणी त्याचा रोल आहे. तर आपण पाहूया. आणि जेव्हा फ्रेंड्स आता रिस्पेक्टिव्ह जसं आता लिम्फोसाइट्स हे बोन मॅरोमध्ये आले इथे मॅच्युरेशनसाठी, मग ते कन्वर्ट होतात बीमध्ये. जेव्हा ते बोन मॅरो सोडत असतात आणि इथे आपण म्हटलं होतं की थायमसमध्ये आले होते, जेव्हा ते थायमस सोडत असतात तर त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी दिली जाते ज्याला आपण इम्युनो कॉम्पिटन्स म्हणतो. ह्या ॲबिलिटीमुळं की नाही त्यांनी कोणतं पण इम्युन रिस्पॉन्स दाखवू शकतात. आणि ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामुळं आपण कोणती इम्युनो कॉम्पिटन्स ही प्रोसेस पाहिली होती ना, त्याच्यामुळं ते अँटीजनचे जे रिसेप्टर्स असतात तिथे इन्सर्ट होऊ शकतात प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आणि मग ते रिकग्नाइज करतात स्पेसिफिक अँटीजन. सिम्पली फ्रेंड्स काहीच नाही, आपल्याला माहिती असायला पाहिजे B आणि T 2 लिम्फोसाइट्स असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमरल इम्युनिटीसाठी B लिम्फोसाइट रिस्पॉन्सिबल असतात आणि सेल्युलरसाठी T. तर ह्युमरल इम्युनिटीसाठी जे लिम्फोसाइट्स पहिल्यांदा लिव्हरमध्ये जातात आणि मग नंतर बोन मॅरोमध्ये आणि इथून थायमसमध्ये जातात. आणि सिम्पली दोन्ही जेव्हा त्याच्या रिस्पेक्टिव्ह प्लेसेस सोडत असतात त्यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी येते ज्याला आपण इम्युनो कॉम्पिटन्स म्हणतो. आणि ती प्रॉपर्टी आल्यामुळं ते अँटीजन स्पेसिफिक बनतात, म्हणजे कोणती पण स्पेसिफिक अँटीजन आहे त्याला रिकग्नाइज करू शकतात. तर T लिम्फोसाइटचे 4 प्रकार आहेत, हेल्पर T सेल, सायटोकायनिन T सेल, सप्रेसर आणि मेमरी. जे हेल्पर आहे तर ते त्याच्यामध्ये इंड्युसर T आणि CD4 T सेल्स, तर ते अँटीबॉडीज प्रोडक्शन करतात बाय B सेल. आणि सायटोटॉक्सिन T सेल्स आहे तर ते किलर T सेल आहे, CD8 T सेल, आणि डायरेक्टली डिस्ट्रॉय करतात अँटीजनला. सप्रेसर तर नावातच आहे, इनिबिट करतात किलर T सेल्सला आणि अँटीबॉडी प्रोडक्शन. आणि जो मेमरी आहे तर ते स्वतः नावातच आहे की रिकग्नाइज करतात ओरिजिनल इन्व्हेडिंग अँटीजन. बीमध्ये पण 2 प्रकार आहेत, प्लाझ्मा सेल आणि मेमोरी B सेल. जे प्लाझ्मा आहेत सिम्पली फ्रेंड फक्त एवढं लक्षात ठेवा अँटीबॉडी प्रोड्यूस करतात, त्यालाच आपण इम्युनोग्लोबिन म्हणतो. आणि मेमोरी B सेल हे की नाही प्लाझ्मा सेलला म्हणतात की यार तूच अँटीबॉडी बनव, म्हणजे ह्याला ॲक्टिवेट करतात बस. आता याच्यामध्ये ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 प्रकार आहेत, सेल्युलर आणि ह्युमोरल. तर फ्रेंड्स सेल्युलरमध्ये एवढं लक्षात ठेवा की ते डायरेक्टली अटॅक करतात अँटीजनवर, पण ह्युमोरल कसं अँटीबॉडी तयार करून अटॅक करतात. सेल्युलरमध्ये आपण म्हटलं की CT जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, सेल्युलरचं T सेल मेडिएटेड इम्युनिटी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ॲक्टिवेशन कोणाच होणार, T लिम्फोसाइट्स ॲक्टिवेशन होणार. तर याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, रिस्पॉन्सिबल फॉर डिलेड ॲलर्जिक रिॲक्शन्स अँड रिजेक्शन ऑफ द ट्रान्सप्लांटेड टिश्यू बस. आणि मेकॅनिझममध्ये काय आहे की पहिल्यांदा आपण बघा फ्रेंड, आता इथे सर्व T लिम्फोसाइट विषयी पाहणार आहेत. तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये पहिली प्रोसेस काय असते मेकॅनिझममध्ये, फर्स्ट आहे की ॲक्टिवेशन करणे कशाचं, T सेलचं. नंतर काय केलं, T सेल जेव्हा ॲक्टिवेट होतात तर ते रिकग्नाइज करतात अँटीजनला. आपण म्हणलं होतं ना त्यांच्यामध्ये इम्युनो कॉम्पिटन्स प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे ते ॲबिलिटी आहे त्यांच्यामध्ये अँटीजनला रिकग्नाइज करण्याची. तर T सेल रिसेप्टर काय करतात, रिकग्नाइज करतात अँटीजन फ्रॅगमेंटला,
पण ते जे अँटीजन फ्रॅगमेंट आहे ते MHC मॉलिक्यूलसोबत अटॅच असतात. आणि मग ॲक्टिवेशन आपल्याला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी को स्टिम्युलेशन पाहिजे, एकतर सायटोकायनिनचं पाहिजे नाहीतर प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉलिक्यूलचं. सायटोकायनिनमध्ये बी मोस्टली इंटरल्युकिन 2चं पाहिजे. तर सिम्पली टीच्या ॲक्टिवेशनसाठी काय पाहिजे फ्रेंड्स, को स्टिम्युलेशन पाहिजे दोघाकडून, एकतर सायटोकायनिन नसेल तर पेअर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉलिक्यूल. आणि सायटोकायनिनमध्ये बी इंटरल्युकिन 2 जर समजा ॲक्टिवेट झाला आता टी लिम्फोसाइट्स तर काय करणार, त्याच्यामध्ये क्लोनल सिलेक्शन होते. क्लोनल सिलेक्शनमध्ये 2 प्रकारचे सेल बनतात, इफेक्टार सेल आणि मेमोरी सेल. त्याच्यामध्ये जे मेमोरी फक्त मेमरी ठेवण्याचं काम करते, पण इफेक्टर सेलचा मेन रोल आहे, तो काय करतो, इम्युन रिस्पॉन्स देतो. तर मेन इम्युन रिस्पॉन्स पाहिजे आपल्याला, तर मग हे इम्युन रिस्पॉन्स इफेक्टर सेलकडून भेटते. आणि त्याच्यामध्ये नंतर हेल्पर टी सेल जे आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की CD4 प्रोटीन आहे. आणि ह्याच्यामुळं काय होते, CD4 प्रोटीनच्या थ्रू जे कोणता अँटीजन समजा MHC सेकंड मॉलिक्यूलसोबत लिंक असेल तर त्याला ते ओळखू शकतात. सिम्पली एवढंच आहे फ्रेंड. हेल्पर टी सेल जे आहे ना, त्याच्यामध्ये जे CD4 प्रोटीन आहे त्याच्या थ्रू की नाही त्यांनी MHC सेकंड मॉलिक्यूलसोबत जे कोणता अँटीजन अटॅच होते त्याला ओळखू शकते. अँड सिक्रेट करते, काय सिक्रेट करते, सायटोकायनिन आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इंटरल्युकिन 2. आपल्याला सायटोकायनिन खूप प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला पाहिजे इंटरल्युकिन 2, जे की को स्टिम्युलेटर आहे कशासाठी, हेल्पर टी सेलसाठी. आणि सायटोटॉक्सिन टी सेल्स अँड बी सेल्स. आता नेक्स्ट हेल्पर टी सारखं सेम टू सेम आहे सायटोटॉक्सिन टी सेल. सायटोटॉक्सिक जे टी सेल्स आहे त्याच्यामध्ये बी CD8 प्रोटीन असते. ह्या प्रोटीनच्या थ्रू जे कोणते अँटीजन MHC फर्स्ट मॉलिक्यूलसोबत अटॅच असतात ते त्याला ओळखते, रिकग्नाइज करते. आणि मग अँटीजन सायटोटॉक्सिन टी सेल कुणाला मग ओळखलंय, इलिमिनेट करते. त्यानं काय करते, 2 प्रकारे रिलीज करते. पहिल्यांदा ग्रॅन्झाईम्स रिलीज करते, त्याच्यामुळं ॲपोप्टोसिस करते, सेलची डेथच करून टाकते डायरेक्ट. म्हणजे फॅगोसायटोसिसच्या थ्रू मायक्रोबला किल करते. आणि जर परफोरिन रिलीज केलं समजा तर सायटोलायसिस होते, म्हणजे डिस्ट्रॉय करते मायक्रोब्सला. आणि सायटोटॉक्सिन टी सेल्स मॅक्रोफेज आणि नॅचरल किलर सेल्स हे वगैरे जे आहेत ना, तर त्यांनी ट्यूमर अँटीजनला मारून टाकतात, म्हणजे जे काही कॅन्सरस सेल्स वगैरे असतात ना तर त्यांना डिस्ट्रॉय करतात. तर फ्रेंड हे समजलं असेल. आता नेक्स्ट आहे ह्युमोरल. ह्युमोरलमध्ये आपण बघितलं होतं जसं CT ट्रिक होती, मग उरलेलं कोणतं, B लिम्फोसाइट्स. तर B सेल मेडिएटेड इम्युनिटी आहे, म्हणजे याच्यामध्ये B लिम्फोसाइटला ॲक्टिवेट केलं जाते. आणि आपल्याला माहिती आहे ह्युमरचा अर्थ काय होते, बॉडीचं जे फ्लुइड आहे, पण ह्याच्यामध्ये ही जी इम्युनिटी आहे त्याचं मेकॅनिझम काय आहे की अँटीबॉडी प्रोड्यूस करून मग मारणं मायक्रोब्सला. तर हे डिफेन्स मेकॅनिझम अगेन्स्ट बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनच्या थ्रू. तर ह्याच्यामध्ये बी सेम मेकॅनिझम आहे फ्रेंड. पहिल्यांदा तिकडं जसं आपण बघितलं होतं की पहिल्यांदा त्याच्यामध्ये ॲक्टिवेशन केलं जाते टीला, पण इथे B लिम्फोसाइट आहे तर Bला ॲक्टिवेट केले जाते. पण ही आपल्याला माहिती आहे ह्युमोरलवाली स्पेसिफिक अँटीजन स्पेसिफिक असते. मग ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे अँटीजन असतात, एक असतात अनप्रोसेस्ड आणि दुसरं प्रोसेस्ड. जर समजा अनप्रोसेस्ड असेल ना तर ते B लिम्फोसाइट जेव्हा रिस्पॉन्स करतात ना तर खूप वेळ लागतो. मग प्रोसेसमध्ये जे प्रोसेस्ड जे अँटीजन असतात ना तर त्याच्यावर जे रिस्पॉन्स केलं जाते ते मोर इंटेन्स, खूप असं जास्त इंटेन्सिटीने केलं जाते. इंटरल्युकिन 2 आणि जे अदर सायटोकायनिन सिक्रेटेड बाय द हेल्पर टी सेल प्रोव्हाइड को स्टिम्युलेशन फॉर ॲक्टिवेशन ऑफ B सेल्स. आता समजा B सेल ॲक्टिवेट झाली तर त्याच्यामध्ये आपण तिकडे जसं बघितलं होतं क्लोनल सिलेक्शन सेम टू सेम, तिथं आपण मेमोरी आणि दुसरं कोणतं बघितलं होतं, इफेक्टर सेल. तर ह्याच्यामध्ये मेमोरी आणि प्लाझ्मा सेल्स बनतात. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मेमोरीचं काहीच काम नसते, तसंच इथं प्लाझ्मा सेलचंच काम आहे, फक्त ते अँटीबॉडी सिक्रेट करतात. आणि अँटीबॉडी काय असतं, एक प्रोटीन आहे जे की नाही ट्रिगर करते म्हणजे अँटीजन सोबत स्पेसिफिकली ॲक्ट करते. आणि बेस्ड आपल्याला ते 5 प्रकारचे जे अँटीबॉडी आहेत ना फ्रेंड माहिती आहे ना, केमिस्ट्री अँड स्ट्रक्चरच्या बेसिसवर GAMD अँटीबॉडी A, G, A, M, E आणि D हे जे 5 अँटीबॉडी आहेत तर ते कशाच्या बेसिसवर आहेत, केमिस्ट्री स्ट्रक्चर. आणि ॲक्शन ऑफ अँटीबॉडी इन्क्लूड म्हणजे अँटीबॉडीच्या ॲक्शनमध्ये काय असते की न्यूट्रलाइज करणं अँटीजनला, इमोबिलायझेशन ऑफ बॅक्टेरिया, ॲग्लुटिनेशन, प्रिसिपिटेशन ऑफ अँटीजन, ॲक्टिवेशन ऑफ द कॉम्प्लिमेंट अँड इन्हान्समेंट ऑफ फॅगोसायटोसिस. Complement is a group of proteins that complement immune response and help clear antigen from the body. And immunization against certain microbe is possible because memory B cells and memory T cells remain after primary response of to the antigen. तर फ्रेंड्स आणि मेमोरीचं तर माहिती आहे फ्युचर इम्युनिटी प्रोव्हाइड केलं जाते. हे जे आपण पाहिलं होतं ना फ्रेंड, A, D, E आहे, M आहे, 5 टाईप्स अँटीबॉडी आहेत. आणि ह्याच्यामध्ये ह्याचं फंक्शन दिलं आहे. A कशासाठी आहे तर डिफेन्स लाईक सिक्रेशन ऑफ द टीयर. D वालं जे आहे तर रिकग्निशन ऑफ अँटीजन बाय B लिम्फोसाइट्स.
ईवाला जे आहे ते ॲलर्जिक रिॲक्शनसाठी, जी आणि एमचं सेम आहे कॉम्प्लिमेंट फिक्सेशन. आता ॲलर्जी आणि हायपर सेन्सिटिव्हिटी काय असते तर फ्रेंड्स, हे एक ॲबनॉर्मल हायपर इम्युन रिॲक्शन आहे टू द एजंट ड्युरिंग सेकंड ऑर सबस्क्वेंट. म्हणजे पहिल्यांदाच्या वेळेस होत नाही ही रिॲक्शन, तर ते नंतरच्या वेळेस सबस्क्वेंट म्हणजे सेकंड किंवा थर्ड टाईम जेव्हा सेम अँटीजन हे केलं जातात तर तेव्हा होतं आहे. द प्रिव्हियस एक्सपोजर अँड सेन्सिटायझेशन, आणि ह्याच्यासाठी मेन ही जी रिॲक्शन आहे हायपर सेन्सिटिव्हिटी, तर ते होण्यासाठी प्रिव्हियस एक्सपोजर जरुरी असते. सेन्सिटायझेशन आर इसेन्शियल. ॲलर्जन्स कसे असू शकतात? ॲलर्जन्स म्हणजे ज्याच्या थ्रू आपल्याला ॲलर्जी होते. तर आपले फूड सबस्टन्स, तुम्ही म्हणशाल यार फूड सबस्टन्समधून, हो, पण सर्वांना नाही, पण कुणाकुणाला असते, जसं की वीट, एग, मिल्क, चॉकलेट. आता चॉकलेट म्हणलं की आपल्याला वाटतं की नसेल, पण चॉकलेटमुळे सुद्धा ॲलर्जी होते. इनहॅलंट आहे जसं की पॉलन ग्रेन्स आहेत, फंगाई, डस्ट, स्मोक, परफ्यूम आहेत. आणि कॉन्टॅक्टन्समध्ये केमिकल सबस्टन्स आहेत जसं की मेटल, ॲनिमल, प्लांट आहेत. इन्फेक्शियस एजंट्समध्ये पॅरासाईट, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाई. ड्रग्समध्ये ॲस्पिरिन, अँटीबायोटिक्स. फिजिकल एजंटमध्ये कोल्ड, हीट, लाईट, प्रेशर, रेडिएशन. हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणजे इम्युन सिस्टीम ओव्हर रिस्पॉन्ड टू द ॲलर्जन, जेव्हा जास्तच रिस्पॉन्स करते ॲलर्जन्सला आणि टिश्यू डॅमेज करते तिथं, प्रोड्यूस टिश्यू डॅमेज. आता फॉलोइंग चेन ऑफ इव्हेंट ऑकर, काय काय रिॲक्शन होते मग हायपर सेन्सिटिव्हिटी? पहिल्यांदा काय आहे फ्रेंड, जेव्हा ॲलर्जिक रिस्पॉन्सेस होतात तर प्रोडक्शन ऑफ आयजी, हे माहिती असायला पाहिजे सर्वांना. ॲलर्जीच्या वेळेस आयजी अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होते आणि जे बॉन्ड बनवते मास्ट सेलसोबत. आणि आपल्याला माहिती आहे मास्ट सेल जे की एक स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे काय प्रोड्यूस करते ते हिस्टेमाइन आणि ल्युकोट्राइन्स हे रिलीज केले जातात बाय बाइंडिंग ऑफ. जेव्हा पण आयजी बाइंड होते मास्ट सेलला, तिथून हिस्टेमाइन आणि ल्युकोट्राइन्स रिलीज केले जातात जेव्हा टिश्यू डॅमेज होत असते त्या टाईमला. अँड दिस केमिकल कंट्रीब्यूट टू द प्रोसेस ऑफ इन्फ्लॅमेशन, ह्याच्यामुळं इन्फ्लॅमेशन होते. आणि इन्क्रीजिंग परमेबिलिटी अँड परमेबिलिटी ऑफ कॅपिलरी अँड वेन्युल टिश्यू फ्लुइड कलेक्ट अँड मोर WBC आर ब्रॉट टू द डॅमेज एरिया. नंतर मग ॲलर्जिक रिॲक्शन, द इफेक्ट ऑफ इन्फ्लॅमेटरी केमिकल्स क्रिएट सिम्टम्स सच ॲज वॉटरी आईज. आणि ॲलर्जी जेव्हा होते ना फ्रेंड कोणाला पण, कसं समजायचं तर त्याच्यामध्ये सिम्टम्स असतात जसं की एखाद्याचे वॉटरी आईज होऊन जातात, पूर्ण डोळे भरून येतात, रनी नोजमधून बाहेर पडते म्युकस, आणि पुन्हा मग सिरियस विझिंग अँड डिफिकल्टी ब्रीदिंग होते, कॅरेक्टराईज असतं मग. आणि माहिती आहे का फ्रेंड, सर्वात जास्त ॲलर्जीचा रिस्पॉन्स एक्स्ट्रीम कंडिशन कोणतं असते तर ॲनाफिलॅक्टिक शॉक. म्हणजे हे जर शॉकमध्ये गेला पेशंट म्हणजे ते सिव्हिअर कंडिशन आहे असं समजायचं. अँड इलिसिएटेड बाय एक्सपोजर टू पेनिसिलिन अँड इन्सेक्ट विनोम. नॉर्मली कशामुळे होते तर एक्सपोजर जेव्हा आपण पेनिसिलिन किंवा इन्सेक्ट विनोम च्या रिस्पॉन्समध्ये जातात तेव्हा. जेव्हा फर्स्ट एक्सपोजर होते तर पर्सन बिकम हायली सेन्सिटाइज टू फॉरेन अँटीजन, आणि जेव्हा सेकंड होते ना तेव्हा हिस्टमाइन रिलीज केले जाते मास्ट सेलकडून थ्रू द बॉडी अँड कॉजेस डिक्रीज इन ब्लड व्हॉल्यूम अँड रिझल्टिंग इन ड्रॉप इन ब्लड प्रेशर मे बी फॅटल इन ओनली फ्यू मिनिट्स. जर समजा ब्लड प्रेशर कमी होत गेलं मग ते फॅटल होते, लाईफला धोका होते. आणि इपिनेफ्रिन तोपर्यंत काम करते जोपर्यंत म्हणजे ॲनाफिलॅक्टिक शॉकमध्ये जोपर्यंत त्या पर्सनला कोणती मेडिकल अटेन्शन भेटत नाही. तर फ्रेंड्स प्लीज लाईक करा व्हिडिओला. थँक्यू.